नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुक्यामध्ये चिंचोलीराव वाडी या गावामध्ये आहे. शेतकऱ्यांचं नाव आहे एकनाथ सूर्यकांत पांढरे, मोबाईल नंबर 9494911475. हे बेस्ट ॲग्रोलाईफचे बरेच उत्पन्न वापरतात. यांची शेती इकडे आणि त्यांच्या इकडं भावाची आहे. फरक इकडं आपल्याला लाईव्ह दिसतोय. इथं एक कारण असं आहे की ही जी आहे जमीन चुनखडीच्या जमिनीला अन्नद्रव्य घ्यावे लागतात, नाहीतर पिवळं पडणे, अचानक पिवळं पडणे आणि दबणे हा प्रकार होतो. चुनखडीच्या रानासाठी झिंक आणि फेरसची गरज असते, द्यावं लागतं. ते आपण अतिरिक्त दिलं पाहिजे. त्यासाठी मिक्स मायक्रोन्यूट्रंटचे औषधं येतात, ते स्प्रे आपण करू शकतो. किंवा जमिनीमध्ये जेव्हा खत पेरतो तेव्हा देखील आपल्याला 10 किलोची एक बॅग येते, ती दिली तरी चालते. इतकं केलं तर हा जो दिसणारा इथला जो फरक आहे तिकडे दाखवा आणि इकडे दाखवा. चुनखडीयुक्त जमिनीला फेरस आणि झिंकची गरज असते, ती भागवून पिकं भरघोसप्रमाणे आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि हे झाल्यानंतर याला सुरुवातीला सी ट्रीटमेंटमध्ये जर वार्डन घेतलं तर आणखीन चांगला फायदा येतो. त्यानंतर बुरशीनाशकामध्ये बेसलाईनचा वापर या भागामध्ये जास्त प्रमाणात होतो, तो एक फायदा होतो. परत आता ठीक आहे, उंची जास्त मला काही वाटली नाही, पण पीक जेव्हा 30 ते 35 ते 45 दिवसापर्यंत 35 ते 45 दिवसापर्यंत आहे, अशा काळात जर उंची जास्त वाढत असेल तर तिथं फळफांद्या फोडण्यासाठी, फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि उंची कंट्रोल ठेवण्यासाठी डोंगल 5 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. इतकाच मला फरक दाखवायचा.